आम्हाला वेळ आली गाढवाला सुद्धा देव म्हणण्याची आणि ती चूक करून बसलो आम्ही. जी ती कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची हाफचड्डी करायला बसलेला आहे. अख्ख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली. आणि प्रणितीताईंसाठी एक काम करायचं आहे आपल्याला सगळ्यांना. आपल्याला काय पाठवायचं आहे, कुठं पाठवायचं आहे. पूर्वी निवडणुकीच्या धामधुमीच्या आधी जत्रा भरली होती आणि त्या जत्रेमध्ये तंबूवाल्याने तंबू लावला होता. त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता, रुपयात देव बघा, प्रत्यक्षात साक्षात देव बघा, एक नाही दोन दोन देव बघा. तंबूवाला स्पीकर हातात घेऊन तंबूच्या बाहेर मोठ्या मोठ्याने ओरडत होता, रुपयात देव बघा, दोन दोन देव बघा, समक्ष बघा. जशी आता इथं गर्दी जमली तशी गर्दी जमली, रांग लागली. तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आज जाणाऱ्याला सांगायचा, आज जर तुला गाढव दिसले दोन आणि तू बाहेर जाऊन सांगितलं दोन गाढव दिसले तर पुढच्या जन्मी तू गाढव होशील. अशी परिस्थिती माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची झाली होती. आम्हाला वेळ आली गाढवाला सुद्धा देव म्हणण्याची आणि ती चूक करून बसलो आम्ही. आता एवढे कारभारी झालेत. मी परवा माड्यात सांगितलं, प्रत्येकाच्या हातात कात्रे, जी ती कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची हाफचड्डी करायला बसलेला आहे. अख्ख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली. परंतु पवार साहेब आणि एवढं बारकाईने निरीक्षण केलं आपल्या जिल्ह्याचं. तिकडून सांगोल्यातून बाबासाहेबांना उचललं, अनिकेतना उचललं, अलीकडे सरकले, मला उचललं, उत्तमरावांना उचललं, जरा अलीकडे सरकले, अभिजितआबांना उचललं, गणेश पाटलांना उचललं, पलीकडे नारायणआबांना उचललं. साहेब ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला लाजवल असं धावपळ करतायत, काम करतायत.